आणि पश्चिम बंगालमधल्या संदेश खाली प्रकरणी एक मोठी बातमी हाती येते। टीएमसीचे नेते शेख शहाजान यांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे वादग्रस्त टीएमसी नेत्यावरती कारवाई केली जाते। टीएमसी नेते शेख शहाजान यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी नॉर्थ 24 परगाणामधल्या मीनाखान भागातून अटक केली आहे। आज पश्चिम बंगालचे पोलीस शेख शहाजान यांना कोर्टात हजर करतील। संदेश खाली प्रकरणावरनं फक्त पश्चिम बंगालमधलंच नाही तर देशभरातलं वातावरण ढवळून निघालेलं होतं। अनेक महिलांनी त्यांच्यावरती अत्याचार झाल्याचा आरोप केला होता आणि या प्रकरणी आता टीएमसी नेते ज्यांच्यावर सगळ्यात मोठे आरोप होते शेख शहाजान यांच्यावर अटकेची कारवाई होते। पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांना नॉर्थ 24 परगणामधल्या मीनाखान भागातून अटक केली आहे। संदेश खाली प्रकरणावरनं कारवाईसाठी पश्चिम बंगाल सरकारवरती दबाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढू लागलेला होता। इथल्या अनेक महिलांवरती अत्याचार झाल्याचा आरोप केला जातोय। हे प्रकरण देशभरात गाजतंय आणि या प्रकरणी टीएमसी नेते शेख शहाजान यांना आता अखेरीस अटक झाली आहे। आज पश्चिम बंगाल पोलीस शेख शहाजान यांना कोर्टात हजर करतील। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतात। सोमेश, काय अपडेट्स आहे सगळ्या प्रकरणातले? ज्ञानदा, ही संदेश खाली प्रकरणातली खूप मोठी बातमी आहे। राष्ट्रीय स्तरावरही संदेश खाली प्रकरणाची खूप चर्चा झाली होती। भारतीय जनता पक्षाने या निमित्ताने टीएमसीवर खूप आरोप केले होते। टीएमसीचे नेते शहाजान शेख हे नॉर्थ 24 परगणा भागातील आहेत आणि त्या भागामध्ये अनेक वर्ष अनेक दिवस तिथल्या महिलांचं, स्थानिक महिलांचं शोषण केलं जात होतं असा आरोप त्यांच्यावरती होता। आणि अचानक एक दिवस या महिला समोर आल्या आणि त्यांनी या सगळ्या विरोधामध्ये बंड केला आणि त्यावेळी त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते अशा प्रकारे महिलांनी एकत्र येण्याचे। आणि मग त्यानंतर या मुद्द्याने राजकीय वळणही घेतलं, कारण अनेक दिवस शहाजान शेख यांच्यावर कारवाई होत नव्हती। आज पश्चिम बंगालच्या पोलिसांनी माहिती दिली आहे की आज सकाळी शेख शहाजान यांना अटक करण्यात आलेली आहे। टीएमसीचे ते स्थानिक नेते आहेत आणि शेख शहाजानला अटक करून त्याला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आजच्या दिवशी। आज आता पश्चिम बंगाल पोलीस कोर्टामध्ये त्यांची कस्टडी मागतायत का, किती दिवसांसाठी ची कोठडी ही पोलिसांना मिळते, असे अनेक प्रश्न, या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळू शकतात। परंतु सध्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस जो मुद्दा राष्ट्रीय पातळीवर गाजतोय त्या संदेश खाली प्रकरणात अखेर ज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आले होते त्या व्यक्तीला अटक करण्यात आली। सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।